बाल आनंद बाजार जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गादेगाव आयोजित या बाजारात गावातील अनेकांनी सक्रिय सहभाग तर नोंदवलाच, त्याच पद्धतीनं लहान मुलांचा आनंद द्विगुणित केला, त्याचं हे विहंगम चित्रण आपल्याला दिसतंय। या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स उभा केलेले होते, त्यामध्ये पालकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मुलांना त्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या। खऱ्या अर्थानं एक प्रकारचा आठवडी बाजार भरल्याचं आपल्याला दिसतंय। काय वाटतं बाजारडेच्या निमित्तानं आपल्याला? मस्त आहे। बरं, एकंदरीत छान सजावट केलेली आहे आणि व्हरायटी ऑफ आयटम्स आहेत अवेलेबल। नियोजन सुयोग्य असं नियोजन आहे हो आणि एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन केलं काय ना काय, आणि पालकांनी उदंड असा प्रतिसाद दिला या ठिकाणी। यस बरोबर। एकंदरीत आपल्याला बालपणाच्या आठवणी जागृत झाल्यासारखं वाटतं का? हो 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 निश्चितच। हां नाही, आपलं पूर्ण नाव काय सांगू शकाल का? माझं नाव उमाजी बागल। बरं, माझा पुतण्या आहे दुसरीला। व्यवसायाने काय करते? मी IT कम्प्युटर इंजिनियर आहे। ओके ओके ओके, धन्यवाद। IT क्षेत्रात आहात आपण, या शाळेचे माजी विद्यार्थीच असाल? हो हो हो, या शाळेचे विद्यार्थी। बरं, सन्माननीय दीपकराव बागल आलेले आहेत, काय वाटतं या बाजारडेच्या अनुषंगाने आपल्याला? छान आहे, एकदम जोरात बाजारडे भरला आहे, लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे, त्यामुळे मुलांच्या व्यवहारात थोडी वाढ होणार आहे, त्यांना क्रियाशक्ती वाढणार आहे। बरं, एकंदरीत समाजात काय विकतं, काय विकलं पाहिजे आजही लोकांना कळलं। कुठला आयटम काढल्यावर जगापेक्षा वेगळा पाहिजे त्यावेळेस ती बाजारात विकतो, याचे आज काही काही मुलांच्या थोड्या एका तासातच संपलेले आहेत आयटम आणलेले, काही मुलं विकायचे राहिले आहेत, त्याच्यामुळे झाकणं शक्ती वाढणार आहे। मार्केटिंग क्षेत्राचं अद्ययावत ज्ञान त्यांना निश्चित होणार आहे। 100% बरोबर आहे। या कार्यक्रमासाठी इथल्या शाळेतील मुख्याध्यापक, त्यांची सहकारी व्यवस्थापन कमिटी यांनी भरपूर नियोजन चांगले केलेलं आहे, त्यामुळे हा कार्यक्रम सध्या जोरात झाला आहे। काल आमच्या इथले बाबर म्हणून त्यांनी भरपूर ग्राउंडवर पाणी मारल्यामुळे आज तिथे धूळ वगैरे काय नाही, त्यामुळे मुलांना खाण्यासाठी चांगले राहिले आहे, खूप चांगलं नियोजन केलं आहे। एकंदरीत बागल सर, आजच्या या बाजारडेच्या निमित्तानं कितीपर्यंतची उलाढाल झालेली असेल? तरी मिनिमम माझा एक अंदाज आहे, आतापर्यंत जे विद्यार्थ्यांनी आणले होते 70% तर म्हणजे त्यांच्या माल खप संपलेला आहे, तरी शेवटमध्ये काय 25,000 पुढे तर उलाढाल व्हायला काही हरकत होणार नाही, कारण प्रत्येक मुलांना आता विचारलं तर काही काही मुलांनी 1,000 रुपयाच्या पुढे त्याची विक्री झालेली आहे, म्हणजे कमीत कमी 500 रुपये खर्च केला तर 500 रुपये नफा त्या मिळालेला आहे। आज या ठिकाणी विविध स्टॉल्सची निर्मिती केलेली होती, भाजीपाला विभाग आहे, खाद्य विभाग आहे, किराणा आहे, स्टेशनरी आहे, सर्वच अनुषंगाने विभागातून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे। पालकांनी सक्रिय सहभाग घेतला, पालकांच्या सहभाग जो आहे त्याबद्दल आपणास काय वाटतं? नाही, पालकांचा सहभाग हा होणारच होता, कारण हे गादेगाव म्हणजे क्रांतिकारीचे गाव आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला वाव दिला जातो, त्या गोष्टीवर फोकस केलं जातं, लोकांचं मनोबल, विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातात, त्यामुळे बाजारडेला गर्दी 100% होणारच होती। त्या शाळेचे नियोजन 1 नंबर झाले, विद्यार्थी भरपूर आले, त्यामुळे बाजारडे अगदी तसा पंढरपूर आठवडा बाजार भरतो, आता गादेगावात आठवडा बाजार भरण्याची गरज आहे असं मला वाटायला लागले। खूप खूप धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आपली प्रकट मुलाखत दिली। नंदूभाऊ, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हाय, प्रतिसाद चांगला आहे। हां हां, पालक लोक आले, ती हां हां, विक्री झाली चांगली। बरं बरं, तुमच्या चिरंजीवाने काय आणलेलं होतं का? पालक भाजी आणलेली। ओके ओके, धन्यवाद। या ठिकाणी आदिवासी आजोबा आलेले आहेत, काय वाटते नाना तुम्हाला? एकदम व्यवस्थित वाटते, आज बरं, मुलांचा उत्साह चांगला आहे, हां, प्रतिसाद चांगला मिळतोय। हां हां, आपण आपली उपस्थिती दाखवलेली आहे त्याबद्दल आनंद वाटला, होय होय, कारण प्रत्यक्ष बाजार कसा असतो याचं मुलांना ज्ञान व्हावं अपेक्षित होतं। मी प्रत्येक स्टॉलला या ठिकाणी भेट दिली आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, तर मुलांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। खूप खूप धन्यवाद नाना, भेटूयात। इडली झाली का विक्री? किती रुपयाची विकली? किती? उत्कर्ष काय आणलं विक्रीला बाळा? चकली
काय नगाची किंमत आहे का? एक नग केवढ्याला विकला तो चकलीचा? खूपच सुंदर घरी तयार केलेली चकली आहे. 10 रुपयाला एक नग केवढ्याला विकला? 5 रुपयाला एक विकला. खूप छान. सकाळपासून किती रुपयाची विक्री झाली? किती रुपयाची विक्री झाली? ओके 100 रुपयाची विक्री झाली. तुला व्यवहार ज्ञान चांगल्या प्रकारचं समजलेलं आहे. अशाच प्रकारे विक्री करत आपल्याला रोजचा दैनिक बाजार, आपल्याला घरचा बाजारही समजला पाहिजे. काय बाळ, काय आणलं विक्रीला? भेळ आणि पाणीपुरी. किती रुपयाची विक्री झाली सकाळपासून? केवढ्याची विकली भेळ आणि पाणीपुरी? तो 20-10. अरे त्याचा दर झाला एकाचा. आतापर्यंत विकलेले किती पैसे तयार झाले तुझे आजच्या ह्याच्यातून? मग काय मशीन लावणार का मोजायला? आता मोजून घे, मला सांग परत जाताना. शिव गणेश माने. शिव काय आणलं विकायला? बर, किती रुपयाचं विकलं शिव? 5 रुपयाला एक. त्याची आई उपस्थित आहे. काय वाटतं तुम्हाला? छान वाटलं. ओके या गणेशराव. गणेशराव, बाजारडेबद्दल तुमचं मत काय? बाजारडेबद्दल बोलायचं झालं तर मुलांना कमी वयात व्यवहार ज्ञानाची जी आवड तुम्ही निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचं जे कौशल्य आहे व्यावहारिक ते कुठं तर त्याला चालना मिळू शकते. धन्यवाद. आपलं बालपण आपल्याला निश्चित आठवलं. ओके भेटूयात आपण परत एकदा. बरं माझा उपवास आहे, शनिवार आहे. काय आणलं बाळा आज तू? नाही शनिवारच आहे माझं. हां पोहे आणलेले आहेत. काय विकलं दर पोह्याचा? 10 रुपये प्लेट. बरं किती रुपये झाले आज विक्रीतून तुझे? 155 रुपये. व्हेरी गुड. देवांश काय आणलेलं आहे आज तू? बरं भेळ किती रुपयाला प्लेट आहे? 10 रुपयाला एक प्लेट. आज शनिवार आहे, उपवास आहे माझा. असू देत. बरं किती रुपयाची विक्री झाली सकाळपासून? सकाळपासून तुझ्या भेळची किती रुपयाची विक्री झाली? 60 रुपये. बरं भेळ तू करून विकली का आईने करून दिली? विकली तू, पण तयार कोणी केली? तूच तयार केली. खूप आनंद वाटला, कारण तुला स्वनिर्मितीचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसतोय. खूप अभिनंदन तुझं की असंच या प्रकारे उद्योग व्यवसायात तू वाटचाल करावी. हां हॅलो, काय वाटतं? झाला एवढं राहिलं